तायडे, काय ग? तुला काय सांगायचं होतं मला, म्हणून इथं बाहेर बसलोय आपण. अगं मला ना तुला एक सांगायचं होतं, कोणाला घरात बोलायचं नाही काय? हा, नाही बोलत. अगं ते ना नीलू आहे का नाही? नीलू? हा, त्या दुकानात कामाला येतो? हो, त्यानं ना मला प्रपोज मारलाय. वेडा. पण ना काय करणार आहे माहितीये का? हा त्याला काय वाटतं मी त्याच्यावर प्रेम करते. हा. नाही का, आता मी पुढची आयडिया बघ काय करते. तू काय सांगणार होते का? तायडे, हे बघ, तू मोठी आहे, पण तरी सुद्धा मी माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तुला आतापर्यंत सांगत आले. हा, मग मला आहे ना तुला एक सांगायचंय, पण तू अजिबात सांगायचं नाही ना घरात कोणाला. आणि तू मला ओरडायचं पण नाही. नाही. अगं, तो आपल्या गावातला अक्षा नाही का? हा हा हा. तो माझ्या मागे लागलाय, 3 महिने झाले. काय? 3 महिने? आणि तू माझ्यापासून लपवलं? अगं, म्हणजे आधी मलाच कळलं नाही, पण आता मला कळायला लागलंय ना. मग काय मागं लयच लागतोय आवडतो काय तुला? लग्न करते का? लग्न? नाही नाही नाही, लग्न वगैरे नको ग. अगं, तुला माहितीये ना आपले कसे आहेत दादा. मग माझं पण सांगू नको हा. मी त्याच्याशी काय प्रेम बिम करत नाही. नुसतं पुढची आयडिया बघ मी काय करते ते. काय मग काय करायचं? काय पुढची करायचं? काय आयडिया आहे तुझी? तुझी काय ते सांग. मी काय म्हणते माहितीये का, आपण आहे ना नुसतंच त्यांना आहे ना फसवू, म्हणजे नुसतंच फिरवू त्यांना. यस. बरोबर बरोबर. अक्षय आहे ना सगळं काम ऐकतो माझं. मी म्हणलं ना मला या मैत्रिणीकडे नोट्स आणायला जायचंय, तरी लगेच माझ्यासोबत येतो. मी म्हणलं ना इकडे जायचंय, तरी लगेच येतो. मग मी काय म्हणते, हा. मी पण ना त्या नीलूला असंच म्हणते, नीलू मी तुझ्यासोबत लग्न करते, पण माझं काम करशील का? आणि तुला सांगते, कोणाला सांगायचं नाही. आज 6 महिने झालं, तुला तर काही कळलं नाही ना. हा, मग मी फक्त ना आता त्याला इथून पुढं नुसतं वेड्यात काढणार. काय करतं त्याच्याशी लग्न, ते काय फिरायला भेटते, खायला भेटते, आईश करायला भेटते, मस्त नाही का? आणि पैसे पण देतो मला तो, माहितीये का? काय जे मागल ते ना लगेच हे आणू ते आणू, हे करू ते करू. परवा आम्ही पाणीपुरी खायला गेलतो, तुला माहितीये का? तायडे, मला नाही नेलं ना तू. त्याच्याशी काही लग्न करणार, फक्त टाइमपास करायचे. आणि आता आपले दादा आहेत ना आपल्यासाठी चांगले नवरे बघायला. हा, खरं आहे तायडे तुझं. दादा आपल्याला चांगला नवरा बघून देईल दोघींना पण. आणि ना मी पण काय करणार आहे माहितीये का, मी पण अक्षाला असंच करणार आहे. तो पण सगळंच ऐकतो माझं. आणि तुला तर माहितीये अक्षा असं टोकारसारखा फिरतो. दादा नाही लग्न लावून द्यायचे माझं, फक्त आहे ना तो मला पैसे देतो, मला पण पैसे देतो तो, आणि फिरायला पण नेतो, माहितीये का? आता जमलं आपल्या दोघीचा, कोणाला सांगायचं नाही आपलं सिक्रेट. नाही नाही. मग चालेल, मग जायचं का घरी? हे फक्त तुला आणि मलाच माहित, बाकी कोणाला नाही कळ. अरे आपण दळण आणायला आलो, इथंच बसलोय. चल चल लवकर. दादा किती वरडतील. आईला अश्विनी कशी आली नाही अजून? आज गावातच आली नाही, काय भानगडे कोणाच ठाऊक राव. आईला 6 महिने झाले तिच्याशी बोलतोय, पण काही हे व्हाय ना. लग्न करायचंय, नाही लग्न करल तर तिच्याशीच करल. आज विचारूनच बघतो. अरे पण तिचं प्रेम असेल ना माझ्यावर? नाही नाही असेल तर माझं खरं प्रेम आहे. हा, आज तिला सांगतो. पण अजून कशी आली नाही? मालक, 1-2 मिनिटं घरी जाऊन येतो. आलोच. चल पटपट, लय वेळ झाला. अश्विनी, अश्विनी ऐक ना, जरा बोलायचं होतं आज. काय बोलायचं तुला कळत नाही का? माझी बहीण आहे, तिला माहित नाही काय आहे. ती लहान आहे, तिचं एवढं काही नाही. आज उशीर झाला गाव द्यायला. अरे आज काही यायला बहानाच नव्हता, दळण दळायला आलो आणि त्यात ती होती ना, त्यामुळे मला तुझ्या दुकानाकडे यायला नाही भेटलं. काय म्हणतो बोल. मी काल तुला फुलं आणायला सांगितली होती, नाही गे आणली तू फुलं? कुठे आहेत? ती फुलंच द्यायची होती, ती आणलीत दुकानात आहे म्हणून. लाव आता तूच, नको मला.
बरं नको रुसू, नवीन फुलं घेऊ. नवीन माझ्यासाठी नवीन फुलं, गुलाबाची फुलं आणून देतो वाटतं. गुलाबाची. हा बरं बरं बरं. आज कुठं जायचं फिरायला? तू म्हणशील तिकडं. आज ना आपण ना मूवी बघायला जाऊया काय? जमतंय. कोणता पिक्चर आवडतो? आणि मला ड्रेस पण घ्यायचाय. हो हो आ? चालेल. कुठला ड्रेस घेणार? तुझ्या आवडीचा. बरं अजून तुला कोणता पिक्चर आवडतो? जे असेल ते बघायचा. अजून आपण मस्त पाणीपुरी पिझ्झा वगैरे बर्गर वगैरे मस्त खावा. वा, वा. हा बरं तुला दिला का मार्काने पगार? पगार करणार आहे तो आज उद्याचा. पगार झाला की मग आपण फिरायला जाऊ. बरं बरं बरं. तुला माझी खूपच आठवण येते. बरं असं विचारायचं होतं, आपल्या लग्नाचं काय? लग्नाचं का? हो लग्न करायचंच आहे ना. थांब ना अजून खूप दिवस आहेत. अजून कसं आहे वेळ आहे लग्नाला. अजून किती वेळ? आता 6 महिने झाले. निलव तुला सांगते ना, तू अजून 1 वर्ष थांब माझ्यासाठी. 1 वर्ष? हा नाही नाही अजिबात नाही जमणार. अरे 6 महिने झालेत, अजून किती थांबायचं? म्हणजे तू माझ्यासाठी 1 वर्ष थांबू शकत नाही? तसं नाही, पण मला पण जरा आसही लागली आणि घाई झाली. हो हो करायचीच आहे. ऐक त्याच्यासाठी ना भरपूर काय करायला लागतं माहितीये का? लग्नासाठी घरी आई वडिलांना माझ्या मागणी घालायला यावं लागते. नंतर त्याला तुझ्याकडे शेती विचारतील, घर विचारतील, तुझ्याकडे काय काय आहे, तुला पगार किती आहे, मग तू काय सांगणार? मग माझ्या दादा तुझ्यासोबत लग्न लावून देतील का? तू सांग. हा तुला माहितीये माझे दादा किती कडक आहेत माहितीये का? आणि आतापर्यंत मला 20 स्थळ आलेत, ते मी नाकारलेत फक्त तुझ्यासाठी, कळलं? आणि मग तुझ्यासोबतच मला लग्न करायचंय. मेंटल काय म्हणली? तुला नाही काय म्हणलं. तसं मला माहितीये तूही प्रेम करते माझ्यावर. हो किती प्रेम करते माहितीये ना. चांगली आहेस तू. माझ्या लक्षातच नाही आलं घरी येऊन बोलायचं असतं म्हणून. हा त्याच्यासाठी आधी काम कर, चांगले पैसे साठव, 4-5 लाख, कळलं का? आणि मग ये मग घरी. आता डबल काम करतो. डबल? हे जे काम चालू आहे अच्छा. याच्यापेक्षा दुसरंही काम करतो. ठीक आहे नील, मी जाऊ आता. बाय बाय. लवकर भेट परत. आईला घरी जावं लागतं हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. आता हिच्या घरीच जातो. आईला पुरीचं माझ्यावर प्रेम आहे म्हटल्यावर बापाला काय घाबरायचं. डायरेक्ट घरी जाऊन तिच्या बापाला भेटतो, विषय काढतो, डायरेक्ट लग्न. आईला चला. बाई तो नेल्या पारच एडा दिसतोय. कसा रस्त्यात आवाज देत होता ताईला, आणि तरी ताई म्हणते त्याला फिरवणारे. माझा वाला तर कसा आहे भारी. पण आला इकडे कुठं बडबड करीत चालली एकटीच? काही नाही. अरे इथं बघल ना कोणीतरी, कोणाचं घर आहे काय माहिती. इथं नाही बघत कोणी. हा इथं कोणी येत नाही जास्त. सगळे त्या रोडने जातात पुढून. आज लय उशीर केला यायला. असंच ताई होती ना सोबत. हो का? हा. तुला सांगितलं बिंटलं नाही ना आपल्याबद्दल? नाही हा सांगू नको. नाही. पण मी काय म्हणतो, हा. लपून तरी कवर ठेवणार आपण. तर पुन्हा कायम आपलं म्हणजे कायम नाही, म्हणजे जोपर्यंत आता सगळ्यांना सांगता येत नाही तोपर्यंत कायम असं म्हणायचं होतं. तसं नाही. मग कसं? आज किती महिने झाले आपल्या गाठी बिटीवर राहिल्यात? 3. मग आणि ही काय लपून ठेवायची गोष्ट आहे का? आज ना उद्या कळणारच आहे सगळ्यांना. आत्ताच नको ना कळायला. पण आत्ताच नको ना कळायला म्हणजे? अगं माझ्याकडे काय कमी आहे का? नाही कमी नाहीये मग अक्षा. हा. कमी नाही ना. मग आज मला शॉपिंगला नाही ना. अगे तू म्हणशील ते करीन मी, आणि ते करतोयच ना. काय नाही म्हणलो का कधी कोणत्या तुझ्या शब्दाला? नाही तुझ्या शब्दाचा खाली पडून दिला का मी? नाही ना. शब्द टाकले असं जेलतो का नाही? झेलतच राहा ना. मग मग? किती भारी वाटतं माहितीये का माझा तू शब्द झेलल्यावर. पण आता ऐक, हा पण माझा असा विचार चाललाय काय? की घरी एखादी धुणं धुणारी, भांडे घासणारी, माझ्या पोरं सांभाळणारी अशी पाहिजे का नाही कोणी? आपण पायी ठेवू नका आम्हाला. हाय, येडी का ग तू? मग मी माझ्या आईला सून बघतोय, सून. म्हणजे तुझा विचार करतोय मी. हा मग अक्षा, हा पण तू काय म्हणला? काय? कपडे धुणारी, भांडी घासणारी. ती बाई असती कपडे धुणारी, भांडी घासणारी. तसं नाही. मग अगं मग आता तुझं ना माझं लग्न झाल्यावर घरची कामं कोण करणार? तूच ना. धुणं कोण धुणार?
तुला खरं सांगू का अक्षा, हा तुला माहिती मी आमच्या घरात लहान आहे, तायडी मोठी आहे. हा मग मला काही काम येत नाही. आपण बाई ठेवू नका आम्हाला. बरं ठीक आहे बाई ठेवतो बाई. तसं बी आपल्याकडे काही कमी नाही. हं? हं, दिसतंय ना. दिसतंय. हे काही पण तोच केलेली आहे, किती छान आहे. हा ते सांगू नको दाखवू नको कोणाला. नाही नाही, हा. मी सांगितलं पण नाही. तायडीने मला विचारलं होतं. हा. मी म्हणलं मीच घेतली पैसे साठवून साठवून असं सांगितलं. बरं आता मी काय म्हणतो, बास झाला आता बास. काय आता बास, मला लग्न करायचं तू लग्न? हा अरे अजून ताईचं राहिलंय लग्न, आपलंच कस काय आधी लग्न? ते ताईचं जाऊ दे तिकडे. ती ताई कावा करीन तवा करीन, तवर मी म्हातारा होऊन जाईन, तू म्हातारी होऊन जाशील. हा मग पोरं कधी व्हायची मग आपल्याला? अरे अजून होतील ना, आता काही एवढं वय झाले का आपलं? मग? तसं नाही. तू अक्षा तुला माहित नाही, अरे दादा कसले डेंजर आहेत. पहिलं ताईचंच लग्न होणार, मग आपलं होणार. आपल्याला अजून आहे ना 4 वर्ष थांबायला लागणार. का तो बाप डेंजर असू दे, माझ्यापेक्षा डेंजर आहे. काय घाबरतो काय? अरे काय कमी आहे माझ्याकडे? काय कमी आहे का? नाही ना. सगळं भरपूर आहे ना. हा हा तूच तू घाबरू नको. नाही तुझा माझ्यावर प्रेम आहे ना? आहे ना. आहे ना. हा? संपला विषय. डायरेक्ट घरी येतो तुझ्या. घरी? मग अरे नको नको नको, लगेच नको. मी तुला सांगल तेव्हा ये, घरी नको येऊ. अरे तू सांगाल तेव्हा ये, सांगाल तेव्हा ये. तुझं उद्या उगतच नाही. अरे मी सांगल तेव्हा ये, खरंच नको येऊ घरी तू लगेच. ते बाकी ऐकत नाही मी. अरे अक्षा तुझं आहे ना माझ्यावर. मी काय म्हणते, हाय पण मी काय म्हणते ऐक ना. बघ, तू जर घरी आला आणि दादांनी जर मला मारलं, मग तुला चालेल का? तुला आवडेल का मी मार खाल्लेला? मी असताना तुझ्यावर हात उचलून देईन काय मी? हात उचलून देईन? अरे काही नाही माझ्याकडे. काही कमी आहे का माझ्याकडे? नाही. हा जादा देईन सगळं. हा नाही डेअरिंग बी जादा आहे माझ्यात. घाबरत नाही कोणाला. तू काय ऐक ना, ते नंतर. आता काय करू आपण आहे ना, जाऊ ना शॉपिंगला, चल ना. आणि Shopping? हॉटेलमध्ये पण जेऊ आज. ते सगळं नंतर. पहिलं घरी येणार आणि तुझ्या बापाला विचारणार, मला तुमची पोरगी आवडती, माझं लगेच लग्न लावून द्या. हा लगेच? तो बाप नाही नाही म्हणणार नाही. अरे हे बघ काय कमी आहे का माझ्याकडे? हे अरे मला भीती वाटते रे. घाबरू नको. तू जा, मी येतोच. येतोच. आणि मग ये ना, आज पक्का निर्णय आहे माझा. मग मी मार खातेच. अरे तुला नाही आणून देत मी. तू माझी वे. हा वय पुढे आलोच. लगेच नको ना येऊ, मी सांगल तेव्हा ये ना. बरं ठीक आहे. तू सांगत येत. हा. जा जाऊ का हा, मग? जा. कोणी बघायला नको. धर. घराच्या खिडकीतून कोणी बघितलं तर व्हायचं सगळा ती प्रॉब्लेम. देऊ कोणती देऊ? हा दर दे ना दे ना. लपून ठेव माझी आठवण म्हणून. हा हा हा. बोटात नको घालू. ना, विचारते आता कोणाची? सध्या घालते हा, हा, हा. आणि सांगते खोटी यात्रेतली हा सांगते. यात्रेत नाही खरी ती. अरे खरी आहे, पण मी सांगताना असं सांगते हा. यात्रेतली आहे 20 रुपयाची हा, हा, हा. असं सांगल. काय कमी आहे का माझ्याकडे? नाही ना. पुढच्या वेळेस आपण काय करू, हे मोडू आणि मला मस्त पैकी असं नेकलेस बनवू. अगं हे सगळं तुझंच आहे. मीच तुझं आहे म्हणलं रे. बाकी सगळं तुझं. तू हो पुढे. आपण लगेच येऊ नको हा घरी. नाही नाही नाही. चल येते मी. बाय. बाय. लगायची नको घरी. लग्न करणार तर तोय संगच घरीच जावं लागेल. त्याच्या बापालाच विचारतो, अरे काय कमी आहे का माझ्याकडे? बाई राहू दे, तू एकटी काय काय करणार आहे आता? हा? आता काय करता तुम्ही? मग गेले होते ना कामगार बघायला, आलेत का? आता काय करायचं? त्याला कामगारच भेटत नाही. बरं भेटलं तर 2 तास काम करते, 4 तास झोपते. त्याला वरनं खायला घाला, प्यायला घाला, घरातच आपल्या सांभाळा. अवघड झाले. आणि मग त्याच्यामुळेच मी म्हणते काय करायचं आता, कामगार तर पाहावंच लागतील. हाय नमस्कार. कोण आहे? मी निलेश. अच्छा, याबद्दल मी काय करावं अशी इच्छा आहे तुमची? नाही म्हटलं भेट घ्यावी. तुम्ही प्रतिष्ठित लोक गावातली. काम बघायला आला काय पोरगा? काम पाहिजे का तुम्हाला? काय तसं मी कामाला आहे, पण तुमच्या इथे काम करायला सगळं. बरं तुमच्याकडं एक महत्वाचं काम असं होतं, मला तुमची मुलगी आहे ना अश्विनी, तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तिच्यावर प्रेम आहे. मला लग्न करायचं होतं तिच्याबरोबर. माझ्या मुलीचं, हो अश्विनीचं हो तुझ्यावर प्रेम आहे? हो. पुरींचा चॉईस पर बिघडला. लय घाण. एक मिनिट. अश्विनी, आशू बाळा, काय झालं दादा? काय झालं? काय झालं? पडशील भाग. हा काय म्हणतोय ते खरं आहे का? हा पण नुसती ओळख आहे फक्त. तो मित्र आहे माझा. बोल ना गाडा गाडा. मित्र आहे म्हणलं ना. कशाला आलास तू? काय काम आहे तुला? तिकडे काम नव्हती का? इथे आलंय काम शोधायला. कशाला आला म्हणजे? तो म्हणतोय लग्न करायचंय तुझ्याशी. हे काय आहे? नाही नाही करायचं? नाही करायचं. हे बघ, तू लय घाबरू नको.
तुला हा पसंत आहे का? घाबरू नको, तुझी इच्छा असेल तर मी लग्न लावून देतो. हो आहे, पण दादा इकडे ये ना. काय काय चाललंय यांचं? हा ना. काय वा, नाही 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 म्हटलं मलाही तुम्हाला जावई पसंत आहे? पसंत. अरे असला काळा कुळकुळीत जावई भेटन का परत आपल्याला? हा? ते बी खरं आहे. अरे त्याला तेलाचा खर्च नाही, शॅम्पूचा खर्च नाही, महिनाभर आंघोळ केली तरी काय फरक पडायचा नाही. तुमची चॉईस लयच भारी हो. पुरी आपले बचत करणार आहेत. पण काय माहितीये का, मला आहे ना माझ्या पोरीचं लग्न आत्ताच लावून द्यायचं नाही, थोडे दिवस वाट बघावं लागेल. आहो मी आज 6 महिने वाट पाहिली. 6 महिने वाट पाहिली ना, अजून 2 वर्ष वाट बघायला लागेल तुम्हाला. हा, 2 वर्ष इथं माझ्या समोर थांबायचं. मी तुमची परीक्षा घेणार, तुम्ही कष्टाळू आहे का, मेहनती आहे का, काम करताय का व्यवस्थित, माझ्या पोरीला सांभाळू शकता का, हे सगळी मी परीक्षा घेणार. आणि त्याच्यानंतर मी तुमचा लग्नाचा बार दानक्यात उडून देणार. 2 वर्ष का? अहो 2 वर्ष का म्हणजे मला माझ्या पोरीचं वय 23 झाल्याशिवाय लग्न करायचं नाहीये. तिचं वय 23 झालं ना, लगेच लग्नाचा बार दानक्यात. जमतंय. हा, जमतंय ना, लागा कामाला. ते आता लगेच- नाही का 23 वर्ष झाल्यानंतर लग्न करायचं. हा तेच, काय असेल ते असेल, पण माझी इच्छा आहे की 23 नंतरच लग्न करायचं तुम्ही पोरीचं. आता लगेच ते गवत काढायला सुरू करा. मी जाती जेवण करते, भूक लागली. हो. हो बाळा, जा खाऊन पिऊन घे, आराम कर बर का. हा लय बाई तुम्हाला पण कौतुक हो पोरीच्या पसंतीवर. लयच भारी पसंत. बरं, भावी जावई बापू, तुम्ही आता लागा कामाला हा. बर का. आणि एक, झोपताना माझ्या जवळपास झोपायचं नाही, काय फरशीवर तर अजिबात नाही, व डोक्यावरनं पाय घसरून मी पडायचो तुमच्या. लाईट लावून झोपा. हा हा हा. आणि ते डोक्यावर बल का लावलाय? हा, हिला उंच मागतोय होय. काय तुम्ही कामाला लागा. हे बरोबर, गवत चला काढा. चला 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 काढा चला काढा हे सगळं गवत. चला चला तुम्ही. हे संध्याकाळपर्यंत करून ठेवा बरं होय, होय. का. हा चले. चला, तिच्या आईला काम तयार तर झाला. अश्विनीचा बाप काम करतो, खुश करतो त्याला, आणि मग अश्विनी माझी, आमचा संसार होईल. आईला हे काम उरकायला कोणतरी पाहिजे बा. इथं लागलंय आपलं मार्गी, पण ह्याच काय करावं आईला. रामराम साहेब. साहेब नाही, अहो साहेब नाही, कसं आईला कोणतरी मोठ्या तालेवर माणूस दिसतोय. व्याजाने पैसे घेतले नाही बरं का मी कोणाकडनं. तसं नाही. ते काय ना, महत्वाचं काम होतं माझं. हा, हे बघू ना, माझ्याकडे काही कमी नाही. आता दिसतोच की. ते तुमची मुलगी आहे ना, हा पायल, हा मला आवडते ती. हा, हा, तिचं लग्न करायचंय. पायल संग बिंदा दे तुम्ही, माझ्याकडे काही कमी नाही. आईला. पण काय माहितीये का, हं. माझ्या काही अटी आहेत बरं का. आता तुम्हाला तर नाही म्हणणारा माणूस गाढवच असेल बरं का, पण माझी इच्छा आहे की माझ्या पोरीचं लग्न मला आत्ताच नाही करायचं. का बरं? का बरं म्हणजे, अहो एवढ्या कमी वयात करता का? निदान 23-24 वय झाल्याशिवाय मी तिचं लग्न करणार नाही. 23 तर फिक्स. पण जरा मला गडबडच होती. कशाची माझ्याकडे काही कमी आहे का? कमी आहे का म्हणजे? गडबड म्हणजे लग्नाची. अहो तुमच्याकडे असू नसू, पण आम्हाला पोरीच्या लग्नाची तयारी करायची आहे, माझ्या जावयाची परीक्षा घ्यायची आहे. आता कोणी आलं डायरेक्ट पोरगी मागितली, देणार आहे का कोण? सांगा बरं तुम्ही. कसं कोणी येईन? तिचं माझ्यावर लय प्रेम आहे, वाटलंच तर विचारा तिला. पायल, ए पायल, काय झालं? काय म्हणते ते? काय म्हणतात? काय म्हणतात म्हणजे, अरे तुझ्यावर प्रेम आहे, लग्न करायचंय, त्याच्यासाठी इथं आलाय असं म्हणतोय तू. सांग की. हे खरं आहे का? इकडे या ना. काय मला वाटलंच होतं. माझी पोरगी आहे ना एकदम हुशार. अहो, काय चॉईस आहे तिची. आईला असा माणूस वजनदार मग भेटणं म्हणजे काय सोपं आहे का? पण कसं आहे माहितीये का, तुम्ही इथं कामाला थांबतात ना. हिच्यासाठी, हा, हा हिच्यासाठी काय पण. म्हणजे हे काम नाहीये, ही तुमची परीक्षा आहे, प्रेम परीक्षा असं समजा तुम्ही बरं का. मी त्याच्यात पासच होणार. पास होणार? अहो नक्कीच पास होणार, काळजीच करू नका. काय माझ्याकडे काही कमी आहे का? अहो तुमच्याकडे काय कमी म्हणजे, तुमच्यासारखं भरभरून माणूस असल्यावर मला तरी काय कमी राहणार आहे आयुष्यात. नाही, काय माहितीये का, माणसाचं मन मोठं पाहिजे फक्त, आणि आपल्याला कष्टाळू पोरगा पाहिजे. तुझ्या आईला गळ्याला काय चावलं काय इकडं तुमच्या गळ्याला? काय चावलं? कुठे काहीतरी चावलं का दिसतंय बरं
बरं का इथं. अजून काय आलं नाही आईला किडा 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 आ, त्याच्या आईला किडच नाही झालंच ग आपल्या इथं. संध्याकाळी औषध मारून टाक बरं का तेवढा. काय काय काळजी करायची नाही, तुम्ही म्हणता तसं करीन मी. हा 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 आणि तुमच्या गाया शपथ सांगतो मी बरं का. आईला हे निघायचं. हा, 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 हा. तुमच्या गाया शपथ सांगतो मी तुम्हाला, माझी पोरगी कोणा एकदा तुम्हाला दिली ना, काळजीच नाही राहिली बघा काय. हा ते काहीच काळजी करू नका तुम्ही, तुम्ही सांगता ना ते काम करतो मी. हा हा चालतंय चालतंय लागा तयारीला. हा लगेच लागतं. एक काम करा, तिकडे जाऱ्या पडलेला आहे, हे आम्ही रोप तयार करतो इकडे. याला पाणी घाला, खत टाका आधी, पाणी घाला आणि मस्त पैकी आहे ना मग निवांत बारण्यावर जावा उसाच्या. चालतंय चालतंय जा घ्या जाऱ्या. हा हा बाय बाय. कस दिसतंय आपल्याला आईला. एकच नंबर दादा, आ? एकच नंबर दिसताय तुम्ही. आता एवढं सगळं घालून गावात मिरवणार तुम्ही, तुमची वट होणार गावात. जा चला, मला पण काम आहे आता बरं का. आणि व्यवस्थित काम करून घे, सोडू नको. कष्ट करायला लाव त्यांना, करा कष्ट, खावा उष्ट, व्हा दष्टपुष्ट म्हणाव. बघते मी काय काम करतोय तो आता. हा जावा. जाते जाते. अशा पुरी पाहिजेत. खाना पटापटा. हा चालू ते काम. बरं मी काय म्हणतो, हा त्या राहू द्या. आता तुम्ही तर साडूच होणार आहे. हा वहिनीलो, आता साडू भाऊ म्हणावं लागेल. साडू साडू का का विचारलं नाही का. 2 वर्ष आज संपते न आपले. गाड्या माझ्या लक्षातच आलं नाही. आपण नुसतं कामच करत राहिलो, ते महत्वाचं ते लक्षातच नव्हतं ना. बरं आज आपण बोलून बघू. हा सासऱ्याला ना. हा सासऱ्याला म्हणून 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हा तुम्ही म्हटले होते 2 वर्षांनी लग्न करू. ह्या म्हणावं लागलीच उरकून. हा मग काय आता कवरदम काढायचं आपण बी. आणि घर जावई म्हटले तर घर जावई, काय फरक पडतोय त्याला. नाही तू थांब निलो घर जावय. आता माझ्याकडे काय कमी आहे का, म्हणजे आता नाही येते. हा. पण आता आता मामाने चांगलं बघितलं आपण. किती लक्ष ठेवलं मामाने आपल्यावर. हे काम करते काम करते काम करते काम, आपण सगळं काम करून टाकले. कसली सांभाळ हा नाही. मग. कसलं मग आपण मामाला टेन्शन ठेवलं नाही, सासऱ्याला आपल्या होणाऱ्या. ऐक नाही निलू, पण निलू मला वाटलं 2 वर्ष देतील तुला थोडेफार, नाही आले. ते गमेले भाऊ. हा अजून गेले. बरं आज विचारायचं बरं का हा आपल्या होणाऱ्या सासऱ्याला. आता काय असेल ते लगेच आमचं बार उडून टाका, लगेच नगलं लावून टाका लग्न. फुल अँड फायनल. हा तू थांब घर जावं, मी जातो घरी. माझ्याकडे काय कमी आहे का. जमतंय जमतंय. हा बरं उचल मग, टाक पटके संध्याकाळी जाऊ. हा बर एवढं काम करून घेऊ मग जाऊ. हो ए अरे तिकडं टाक ना. परत एक घेऊ. अरे अजून एखादं वर्ष वाढायचं तुझ्यामुळे. नाही नाही, हा हे 5 मिनिटाचं काम ते. घे पटकेच बर. आता इथून पुढं काम करायची गरज नाही. काहीच नाही. हा ये पटक्यास. अरे वा 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 वा, दोघं जावय. एक मिनिट, जावया समोर उघड्या डोक्याने जायचं नसतं. नाही चालतंय, हा, तसं काही नाही. हा. बोला काय म्हणताय. मी काय म्हणतो मामा, आता 2 वर्ष संपले आमची. हा अहो मी पण तोच विचार करत होतो. कालच म्हणलं जावयांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घ्यायचा आणि सकाळी त्यांना आहे ना सरप्राईज द्यायचं. काय माहितीये का, काल माझ्या डोक्यात आलं 2 वर्ष संपत आलेत, पण त्याचं काय माहितीये का, तुम्हाला निर्णय सांगायच्या आधी पोरींना बी बोलून घेतो ना त्या करायचं. आणि बायकोला बी बोलून घेतो. जमतंय जमतंय. कसं आहे, महत्वाचं बोलायचं सगळ्यांसमोर. पोरी हो इकडे, आणि आईला ए तू इकडे तू ये. काय झालं काय झालं. काय माहितीये का, यांना आपण 2 वर्षाची बोली केली होती. 2 वर्षांनी आपण लग्नाचा विचार करणार होतो. बरोबर. तेव्हा माझ्या डोक्यातच काल रात्री विचार आलता, म्हणलं उद्या विषय फायनल. हा शेवट करून टाकायचं, ठेवायचंच नाही. हा 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 विषय फायनल. हा पुढे तर ऐका. मग काय झालं माहितीये का, मी काल रात्री कागदपत्र चाळाय घेतली. आता कसं आहे, या दोन्ही पोरी आवळे जावळे थोड्याफार फरकाने झालेल्या, दोघांच्या तारखा सारख्याच आहेत जन्माच्या. चालतंय चालतंय. पण कागदपत्रात असा गोळ झालता की माझ्या डोक्यातच राहिलं नाही. पोरींची जन्मतारीख आहे ना
ती थोडी चुकली माझ्याकडनं. 2 वर्ष अजून लागते त्यांचं वय 23 व्हायला. काय? ते सांगायचं. हा 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 2 वर्ष अजून? हा 2 वर्ष अजून जमणार नाही मला अजिबात. असं काय करता? एवढं पोरी पसंत आहेत, पोरींना तुम्ही पसंत आहे. नाही 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 अहो माझा तर विचार करा काहीतरी. काय जावई, आता तुम्हाला पोरीच लागत आहेत ना. हा. आता त्यांच्यासाठी तुम्ही 2 वर्ष घातले, अजून 2 वर्ष थांबा. बघ ना. थांब ना 2 वर्ष, काय प्रॉब्लेम आहे तुला? तू तर काय म्हणला होता, मी तर कायमचं थांबायला तयार आहे, आयुष्यभर थांबायला तयार आहे. मग आता काय झालं? नाही 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 अजिबात जमणार नाही. 2च वर्ष एवढं परपिट्ट पाडून घेतलं तुम्ही, अजून 2 वर्ष आमचं पर काय भुगा होऊन जाईल. अरे. मी म्हणतो मी लग्नच करणार, मी तसंच राहीन, पण मला नाही करायचं लग्न. हा असं काय म्हणतो? अरे प्रेम आहे ना तुझं हा माझ्यावर. प्रेम आहे. 2 वर्षात एकदा तरी प्रेमाने बोलली का? नुसतं काम सांगत होती तू. अहो 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 होणारे जावय बापू, एवढा कशाला लोड घेताय तुम्ही? हा नाही नाही जमणार नाही अजिबात अजिबात नाही. नाही. मला जमायला काय? अरे. तुम्हाला तर काय झालं? आता तुमचं किती काळायचं बाकी राहिलं? झालं सगळं संपलं. 2 वर्षात सगळे जातील आणि आम्ही दिसू नाही. अहो पण तुमचा जीव आहे ना पोरीवर आमच्या. जीव आहे, मग? पण तिला जीव लावायला 2 वर्षात आमच्याच जीव राहिला पाहिजे. मग असं कसं? म्हणजे 2 वर्ष आहे ना. करताना काय तुम्ही? नाही नाही माझ्या आलं लक्षात. हा. तू फसवलं ना, तुम्ही फसवलंय आम्हाला. समजेल आपल्याला. अरे अक्षय असं काय? नाही नाही फसवलं, नुसतं काम करून घेतले. द्यायचे असते तर तेव्हा दिले असतील तुम्ही. कोणते काम नाही केलं? तुमचे सगळे तर काम केले ना आम्ही. हा कळलं आम्हाला. अहो जावय बापू, थोडा गैरसमज झालाय, तसं काही नाहीये. काय नाही निघून गैरसमज सांगायचं. अजिबात नाही. हा, मग गैरसमज आम्हाला नाही. कामं नाही. आमचं काय असेल ते पगार द्या, आम्ही आमचं जात. आम्हाला नाही करायचं लग्न. अक्षय पगार घेतात का आता? प्रेम आहे ना तुझं माझ्यावर, मग पगार कसला? अगं कसलं प्रेम आणि कसलं काय? नुसतं काम करून घेता काय तुम्ही? आम्हाला नाही करायचं लग्न, मला तर करायचंच नाही. मी तसंच जाईन वर. ती पगार द्या 2 वर्षात काम केलेला. अहो पगाराची बोलीच नव्हती झाली. तुम्हाला हाऊस होती म्हणून तुम्ही आला होता आमच्या इथं. हाऊस फिटली. बरं मी काय म्हणतो, ते पगार नको आणि ते माझ्या सोनं नाणं घेतलं ना, ते बी नको. मी असंच जातो घरी, परत येणार नाही, परत कधी प्रेम करणार नाही. फसवलं अजिबात तुम्हाला. चाललो मी. मी सुद्धा. हा, पण होणारे जावई बापू. जावई गेले. लयच हुशार पोरी पण. जाऊ द्या ना, काय? ते गेले ते. हा मग जाऊ दे की, मी कुठं काय म्हणतोय. आता आहे ना काय माहितीये का, आपली रानातली कामं 2 वर्षात सगळी सोयीला लागली. त्यांच्या जीवावर झाडं बिडं लावून झाली, शेती मार्गी लागली. आता तुमच्यासाठी चांगलं स्थळ बघून हो. लग्न करून टाकू तुमचं. धडक. हो हा 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 चला आता. चला चला चला.